सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या जगभरातल्या प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आयुष्यात निरामय स्वास्थ्य, सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात दुःखाचा अंधकार आलाय, मात्र यंदाच्या दिवाळीचा दिवा हा अंधार नक्कीच दूर करेल. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आलेली मरगळ बाजूला सारून आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करण्याचा निर्धार आपण सगळेच करूयात आणि या सकारात्मक निर्धारासह ही दिवाळी साजरी करूयात. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिवाळीनिमित्त फुलांची सुरेख आरास करण्यात आली आहे. फुलांच्या सुरेख आरासीमुळे अधिकच खुललेलं विठू माऊलीचं साजिरं सुंदर रूप आणखी खुलून दिसतंय. तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागदा, कामिनीच्या फुलांची सजावट करण्यात आली. दिवाळीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीत दिव्यांची आणि आकाश कंदिलांची सजावट पाहायला मिळते. त्यामुळे दगडूशेठ मंदिरावर आकर्षक आकाश कंदिलांची रंगीबेरंगी सजावट करण्यात आली. शिर्डीच्या साई मंदिरात परंपरागत दीपावली साजरी करण्यात येणार आहे. कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दीपोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. शनी शिंगणापुरातील एका भक्ताच्या देणगीतून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साईबाबा मंदिरात रूढी परंपरेनुसार लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे. परिसरातील हजारो भक्तांसह देशभरातील अनेक भाविकांमुळे साई नगरी खुलली आहे. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर शिर्डीचे ग्रामस्थ आणि साई भक्तांनी दीपोत्सव साजरा केलाय. साईबाबा हयात असतानाही शिर्डीत मोठ्या उत्साहानं दिवाळी साजरी केली जात होती. साईबाबांनी याच द्वारकामाई मंदिरात पाण्यानं दिवे लावल्याची आख्यायिका आहे. आजही शिर्डीतील ग्रामस्थ दरवर्षी साई मंदिरात दीपोत्सवानं दिवाळी साजरी करत असतात. गोव्यात नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराची मिरवणूक काढत त्याचं दहन केलं जातं. इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भले मोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर चौकाचौकात नरकासुराचं दहन केलं जातं. 1 फुटापासून 80 फुटांपर्यंत मोठे नरकासूर असतात. हे नरकासूर दहन हा गोव्यात मोठा आकर्षणाचा भाग असतो. पहाटे नरकासुराचं दहन झालं की घरी येऊन अभ्यंग स्नान करून सगळेजण फराळाचा आस्वाद घेतात. उत्तर भारतात दसऱ्याला जसं रावण दहन असतं, त्याच धर्तीवर गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं. सण म्हटलं की सणानिमित्त वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा आणि समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न काही जण करतात. त्यातलेच एक आहेत पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित वाळू कलाकार सुंदरन पटनायक, जे वाळूचं अप्रतिम शिल्प तयार करतात. यावेळीही दिवाळी सणाच्या निमित्तानं पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि वाळू कलाकार सुंदरन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर हिरवे फटाके उडून निसर्गाचं रक्षण करण्यासाठी सुरक्षित दिवाळीचा संदेश देणारी वाळूची कलाकृती साकारली आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. या दीपोत्सवात संपूर्ण मैदानाला विद्युत रोषणाई केली जाते. हा लखलखता दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर मैदानात गर्दी केली होती. कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघाल्यानं नागरिकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्या नगरी 12 लाख दिव्यांनी उजळून निघाली. अयोध्येतला हा नेत्रदीपक दीपोत्सव जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे. 12 लाख दिव्यांपैकी 9 लाख दिवे राम की पेडी पर प्रज्वलित करण्यात आलेत, तर संपूर्ण अयोध्येत 3 लाख दिवे लावण्यात आलेत. दीपोत्सवाच्या आधी श्रीरामाची शोभायात्रा रवाना करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोभायात्रेचं स्वागत केलं होतं. अयोध्येतल्या दीपोत्सवात रामलीला सादर करण्यात आली. रामायणातले विविध प्रसंग कलाकारांनी सादर केले. कलाकारांच्या अभिनयाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. नवी दिल्लीत संसद मार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं रोषणाईमुळे हा परिसर झळाळून निघालाय.
त्रिपुरातल्या अखुर्दा सीमेवर सैनिकांनी रोषणाई केली। बांगलादेशाला लागून असलेल्या सीमेवर मेणबत्त्या पेटवून दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यात आला। तसंच बांगलादेशच्या सैनिकांना मिठाई देखील वाटण्यात आली। गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर 10,000 दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघालंय। भाविकांनी हे सर्व दिवे प्रज्वलित केलेत। या परिसरातली रोषणाई पाहून सर्वांचेच डोळे तृप्त झाले। महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीमधील एक असलेल्या जुन्नर जवळील लेण्याद्री येथील गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। पायथ्याशी असलेल्या नागरिकांनी आणि देवस्थान ट्रस्टनी या निमित्त पायरी मार्गावर हजारो पणत्या लावल्या होत्या, त्यामुळे हा परिसर उजळून निघाला। वाशिम जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर निर्बंध होते। यंदा मात्र अनेक नियम शिथिल करण्यात आल्यानं वाशिम शहरासह जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर या शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, तेव्हा नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पुण्यात फटाके विक्रीलाही भाववाढीचा फटका बसलाय। किरकोळ फटाक्यांच्या दरात किमान 25 ते 30% दरवाढ झाल्यानं ग्राहकांना त्याचा फटका बसलाय। तर ही बच्चे कंपनी पालकांना घेऊन फटाके खरेदीला येत आहेत, मात्र नेहमीपेक्षा ही गर्दी कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांनी मुलुंडच्या पळसपाडा या आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी साजरी केली। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून या पाड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांपुढे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता। केवळ जंगलात पिकणाऱ्या भाजीपाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता। अशात विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक समस्या देखील होत्या। त्यामुळे यंदाची दिवाळी या आदिवासी बांधवांसाठी गोड जावी म्हणून मुंबई पोलिसांनी मुलुंडच्या आदिवासी पाड्यात भेट देऊन या पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसंच सायकल देऊन दिवाळी साजरी केली। यावेळी परिमंडळ 7चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला। सोबतच पाड्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा देखील त्यांनी आढावा घेतला। इतरही काही घडामोडी पाहूयात। अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखं काही पुरावे शिल्लक नाहीत असं म्हणत परमबीर सिंह यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं। चांदीवाल आयोगापुढे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं। मात्र हे 13 ऑक्टोबरचं शपथपत्र आहे। परमबीर सिंहांना चांदीवाल आयोगानं वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्याचं समोर आलं। प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांविरोधात गरळ ओकत असतात, बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात। सोमय्या यांच्या बेताल आणि बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याचं अतुल लोंढे यांनी म्हटलंय। दरम्यान माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत। केशव उपाध्याय यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने केलेले आहेत। कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी असून सदर प्रकरणाची कोणत्याही संमतीने सखोल चौकशी करावी आणि जर दोषी आढळून आलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचं जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटलंय। नवी मुंबई महापालिका हद्दीत एमआयडीसीच्या मालकीचं भूखंड वाचवण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांनी अनोखी शक्कल लढवली। शहराच्या विकासाच्या दृष्टीनं मोक्याच्या जागी असणारं भूखंड विक्रीस काढण्याचा घाट काही दलाल एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं घालत असल्याचा आरोप नाईकांनी केलाय। हे भूखंड दलालांच्या घशात जाऊ नये यासाठी गणेश नाईक यांनी ऐन दिवाळीत या भूखंडावर वृक्षारोपण करून हे भूखंड वाचवण्याचा प्रयत्न केलाय। वेळ पडल्यास हा भूखंड वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आमदार गणेश नाईक यांनी दिला। मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर गुरुवारी 4 नोव्हेंबर ते रविवारी 7 नोव्हेंबर असं 4 दिवस कोविड लसीकरण बंद राहणार आहे। दरम्यान सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल। मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। पुण्यात गेल्या 24 तासात 98 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर 69 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। दरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। सद्यस्थितीत 94 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत।
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात थोडक्यात. देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार होत असून गेल्या 24 तासात 11,903 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 311 जणांचा मृत्यू झालाय. देशातील उपचाराधीन रुग्णातही सातत्यानं घट होतीये. गेल्या 252 दिवसातील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या मंगळवारी नोंदवली गेली आहे. 1,51,209 इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.44% इतकी आहे. कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील 98.22 इतकी झाली आहे. केंद्र सरकारकडून जनतेला दिवाळी गिफ्ट मिळालंय. देशभरात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे, तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीत कपात करण्यात आली आहे, त्यामुळे वाहन चालकांना केंद्राकडून दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरीमध्ये 3 ते 4 तास थांबण्याची शक्यता आहे. आज ते राजौरी दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान ते जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे. जवानांबरोबर दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा ते आढावा देखील घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारी 4:30 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. भाजपची ही एक एकदिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पक्षाध्यक्ष JP नड्डा यांच्या भाषणाने सुरू होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने संपेल. भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली आहे. अभिनंदन वर्धमान यांना IAF कडून ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली आहे आणि ते लवकरच त्यांची नवीन रँक सांभाळतील. भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. कोवॅक्सिनला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेनं लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना दिलासा मिळालाय. भारतीय संशोधकांनी शोध लावलेल्या लसीवर आता जगानं विश्वास व्यक्त केलाय. भारताची कोवॅक्सिन जागतिक निकषांवर पात्र ठरली आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये झिका विषाणूची लागण झालेले 14 रुग्ण एकाच वेळी आढळून आलेत. या 14 जणांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. आता शहरातल्या झिका विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण मिळाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. क्रीडा जगतातली घडामोड पाहूयात. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी भारत आणि न्यूझीलंड सिरीजपासून राहुल द्रविड प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळणार आहे. पाहूया सिने जगतात काय चाललंय. 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच मेजर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रेक्षकांकडून या टीझरला चांगलीच पसंती मिळतेय. देशभक्ति बेटा वो क्या कहते हैं उन्हें? पेट्रियट्स डैड. आणि या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा आणि बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहणार आहे. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.